तर आज आपण आलेलो आहोत मॉन्टेरिया विलेज, जे आहे कर्जत मध्ये, मुंबई। पार्किंगचा बोर्ड आहे। या बाजूला सर्व पार्किंग आहे। जर गाडी किंवा बसेस असतील तर त्यासाठी ह्यूज असं पार्किंग आहे। आणि हा आहे एंट्री गेट, मॉन्टेरिया विलेज, वेलकम टू मॉन्टेरिया विलेज। सो समोरच तुम्ही बघू शकता बॅक टू युअर रूट असं स्लोगन सुद्धा लिहिलेलं आहे इथे। तर इथे त्यांनी ही गाडी ठेवलेली आहे, ज्या गाडीने जर तुम्हाला मॉन्टेरिया विलेज फिरायचं असेल तर तेही फिरू शकता। इकडे पुढे रेस्टॉरंट त्यांनी सारखं बनवलेलं आहे। येस, इथे समोर रेस्टॉरंट पण आहे आणि इथे व्हेज नॉन व्हेज तुम्हाला मिळू शकतं। आणि ठेका असं या रेस्टॉरंटचं नाव आहे। खूप छान असा एंट्रन्स पण आहे। ह्या बाजूला स्विमिंग पूल आहे, जे वन डे साठी लोक येतात ना त्यांच्यासाठी हा स्विमिंग पूल आहे इथे। आणि समोरच वॉटरफॉल सुद्धा दिलेला आहे छोटासा असा। आणि ही जी बाजू तुम्ही इथे बघाल इथे रेन डान्स होतो या बाजूला। तर आता आपण पुढे जाऊया। तुम्ही इथे बघू शकता की किती सारी ग्रीनरी आहे। हे बघा, झाडच झाडं आहेत, खूप सुंदर अशी फुलांची सुद्धा झाडं आहेत आणि खूप छान अशी अरेंजमेंट इथे त्यांनी केलेली आहे। कबीला असं मला इथे लिहिलेलं दिसतंय। आणि माझ्यामध्ये ह्या बाजूला स्टे साठी आहे वाटतं हा एरिया। हो, इथे या बाजूला घरं आहेत, मस्त कलरफुल त्यांनी अशी घरं इथे बनवलेली आहेत। चला आपण आता आत जाऊया। तर ह्या बाजूला खूप अशी मोठी स्पेस पण त्यांनी ठेवलेली आहे की ज्या बाजूला जर तुम्हाला काही गेट टुगेदर किंवा काही फंक्शन्स करायचे असतील किंवा वेडिंग वगैरे तर त्याच्यासाठी हा पूर्ण एरिया आहे। या बाजूला तुम्हाला काही मैदानी खेळ खेळायचे असतील तर त्याच्यासाठी हा एरिया दिलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता बोर्डवरती ज्या ज्या गोष्टी ऍक्टिव्हिटीज तुम्ही इथे करू शकता ते लिहिलेलं आहे इथे सर्व। खूप सारी ग्रीनरी आहे आणि खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह वाइब्स येत आहेत। तर इथे लिहिलेलं आहे मॉन्टेरिया गाव 0.15 किलोमीटर्सचा त्यांनी इथे माइलस्टोन ठेवलेला आहे। चला आपण आता पुढे जाऊया। एक गोष्ट मला इथे छान वाटली की जागोजागी इथे त्यांनी थंड पाण्याचे माठ ठेवलेले आहेत, पिणे का स्वच्छ पाणी, म्हणजे तुमची जर बॉटल असेल तर तुम्ही इथे ती भरून घेऊ शकता। हा पात पण एवढा छान वाटतोय ना, खूप शांत वाटतं इथे, कोणाचा आवाज नाही, काही नाही, अक्षरशः म्हणजे इतकं पीसफुल वाटतंय। हम साथ साथ है असं बऱ्याच ठिकाणी त्यांनी असे वेगवेगळे बोर्ड लावले। तुम्ही इथे बघू शकता की समोर त्यांचं फोटो सेशन पण चाललेलं आहे। छान वाटतं अशा सर्व गोष्टी बघितल्या की। तर ही आहे अलीबाबा की गुफा, इथे लिहिलेलं आहे अलीबाबा की गुफा। दगडापासून ह्यांनी मस्त असं बनवलेलं आहे
पाण्याचा सुद्धा आवाज येतोय आतमध्ये माझ्या मते. येस, पाणी सुद्धा त्यांनी इथे आहे. वॉटरफॉल जो आहे तो असा त्यांनी बनवलेला आहे. आणि इथे इतकं गार वाटतंय ना, म्हणजे या पाण्यामुळे पूर्ण गुफा गार झाल्यासारखी वाटते. चला आपण आता पुढे जाऊया. आता एक्झिट बघूया कुठे आहे तो, आणि एक्झिटने आपण आता बाहेर पडूया इकडनं. तर जे मगाशी गार्डन दाखवलं ना, तर त्याची ही बॅक साइड आहे. हे पण इथे पण तुम्ही बघू शकता, मस्त असं दगडाने बांधलेलं आहे आणि आतमध्ये सिटिंग अरेंजमेंट पण दिलेली आहे. चला आपण याची पुढच्या बाजूने जाऊन बघूया कसं आहे ते. ही आहे याची पुढची बाजू. सो इथे तुम्ही बघू शकता की जी अलीबाबाची गुफा होती त्याची ही बॅक साइड आहे. आणि इथे स्विमिंग पूल पण आहे. जे रूम्स मध्ये राहतात ना त्यांच्यासाठी हे प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे. ह्या बाजूला नर्सरी आहे, नर्सरी म्हणून लिहिलेलं आहे. चला आपण आत जाऊया. अननस पण आलेला आहे इथे. तर इथे कोणत्या कोणत्या इथे लिहिलेलं आहे बघा, नर्सरी म्हणून इथे लिहिलेलं आहे. आणि आपण ती विकत सुद्धा घेऊ शकतो आपल्याला प्लांट्स हवे असेल तर. तर इथे लिहिलेलं आहे की विकण्यासाठी इंडोर प्लांट्स यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्याशिवाय मेडिकल प्लांट्स जे आहेत ते सुद्धा अवेलेबल आहेत, तुलसी, ॲलोवेरा वगैरे. आणि आउटडोर जे प्लांट्स आहेत जे आपण मोठ्या जागेमध्ये लावू शकतो, सो ते सुद्धा आहे. आणि इथे प्रत्येक ठिकाणी वाटतं त्यांनी नावं लिहिलेली आहेत. हे बघा इथे झाडं आहेत ही सर्व. पायनॅपल वगैरे ह्यांनी असं, सदाफुली वगैरे अशी सर्वांची नावं लिहिली आहेत. सदाफुलीचं झाड खूप रेअरली बघायला मिळतं. मी तर बऱ्याच वर्षानंतर हे झाड बघते. हे बघा तुळशीची झाडं, तुळस पण आहे. नाही हे तुळस नाही, काहीतरी वेगळं आहे. जाडे, कणेर अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. इथे आहे मिंट, म्हणजे आपलं पुदिन्याचं झाड आहे. हे भरपूर सारी पुदिन्याची झाडं आहेत. त्यानंतर इथे स्टीविया म्हणून लिहिलेलं आहे बघा. हे मिंट तुलसी आहे इथे. इथे तुम्ही बघू शकता ही पण वेगवेगळी प्रकारची झाडं आहेत. इथे स्टीविया म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे जर बऱ्याच जणांना माहिती नसतात झाडांची नावं काय आहेत, सो कोणाचा गोंधळ होऊ नये म्हणून इथे लिहिलेलं. पपईचं झाड आहे इथे. म्हणजे मला पण अशी खूप सारी झाडांची नावं नाही माहिती आहेत, पण जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगते. हे बघा मोगरा आहे हा. म्हणजे आपण इथे आलो तर आपल्याला जर ज्यांना झाडांची आवड आहे तर ते झाडं सुद्धा इथून विकत घेऊ शकतात. जरबेरा प्लांट हे सुद्धा इथे आहे. खूप अशी ह्यूज अशी यांची ही नर्सरी आहे. खूप छान प्रकारे त्यांनी इथे अरेंजमेंट केलेली आहे बघा. म्हणजे कुंडीमधली झाडं सुद्धा आहेत इथे. इथे अजून वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट सुद्धा आहेत. कुंडीमध्ये पण ह्यांनी कलरफुल कुंड्यामध्ये प्लांट ठेवलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता हे बोनसायचं झाड आहे. परंतु ह्या झाडांचं मला खरंच खूप वाईट वाटतं. ही बोनसाय झाडं बघितल्यानंतर बिचाऱ्याची वाढच होऊ देत नाही या झाडांची. त्यामुळे मी कधीच बोनसाय उभ्या आयुष्यात कधीच विकत घेणार नाही. तर ह्या बाजूला आहे पाम रेस्ट एरिया. इथे पूर्ण ही पाम ट्रीज आहेत. आणि जे वन डे पिकनिक साठी येतात किंवा जे रूम बुक करत नाही, अदरवाईज तुम्ही जेवल्यानंतर सुद्धा असंच आरामात तुम्ही इथे झोपू शकता. तुम्ही इथे बघू शकता किती मस्त अशी पाम ट्रीची झाडं इथे लावलेली आहेत. आणि इथे बरीच मुलं आणि मोठी माणसं ही मस्त या पाम रेस्ट एरियामध्ये रेस्ट करतायत. ज्यांची दुपारची जेवणं झालेली असतात ती इथे आरामात रेस्ट करू शकतात. रेस्टसाठी खूप छान असा एरिया आहे. आणि समोरच हे हॉटेल सुद्धा आहे. चला आता थोडासा व्ह्यू आपण ह्यांच्या गाडीतनं सुद्धा घेऊया. हे बघा ह्या बाजूला जो एरिया आहे ती पूर्ण इथे आंब्याची झाडं आहेत आणि मस्त असा इथे पाथ बनवलेला आहे. खूप मोठी मोठी अशी आंब्याची झाडं आहेत आणि त्याच्या खालूनच आपण चाललेलो आहोत आता. तर आता पुढे गेल्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत त्या आता आपल्याला बघायला मिळतील. तर मगाशी आपण जी जरबेराची जी झाडं बघितली तीच ही झाडं इथे आहेत. इथे पूर्ण जरबेराचे जे वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये इथे प्लांटेशन केलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता इथे वाफे बनवलेले आहेत. प्रत्येक कलरचे वेगवेगळे. इथे पिंक कलर आहे,
हा बघा, वाव किती छान वाटतंय ना फूल हे जरबेराचं. त्याच्यानंतर पुढचा तुम्ही कलर बघू शकता. पुढच्या वाफ्यामध्ये जो कलर लावलेला आहे तो आहे ऑरेंज कलर आणि त्याच्या पुढे व्हाईट, पिंक असे वेगवेगळे वाफे त्यांनी तयार केलेले आहे. पूर्ण इथे जरबेराचीच ही म्हटली तरी हरकत नाही. खूप गारवा आहे या बाजूला. तर या बाजूला आहे मॉन्टेरिया विलेज अन्नपूर्णा भोजनालय. म्हणजे इथे तुम्हाला चहा, कॉफी, आईस्क्रीम तुम्ही पेड करून तुम्ही ह्या गोष्टी इथे घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे आहे टेलर आहे, त्याच्यानंतर दवाखाना आहे, अंगणवाडी आहे, महिला गृह उद्योग आहे, सायकलवाला वगैरेची पण दुकानं आहेत. इथे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत. इथे हा बघा सायकलवाला. तर इथे तुम्ही आल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. इथे तुम्ही चार्जेस आहेत काही गोष्टींचे, जे खेळ आहेत त्यांचे. तर तुम्ही इथे पूर्ण बघू शकता. जसं काही गाव असतं, गावामध्ये कसं छोटंसं असं ठिकाण असतं ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी सर्व गोष्टी असतात, तसं इथे आहे. इथे या पुढे आपण बघूया. इथे आहे स्विंग आहे, जायंट स्विंग, जे आम्ही सुद्धा केलेलं आहे. हे बघा, हे अशा प्रकारचं जायंट स्विंग आहे. खूप छान असं ऍडव्हेंचर आहे. माझ्या तर पोटात गोळा आलेला हे करताना. खूप भीती वाटते तशी, पण ठीक आहे, ऍडव्हेंचर आहे. सो आम्ही खूप एन्जॉय केलं. इथे हे पण कपल करते आता एन्जॉय. हे तुम्ही बघू शकता इथे. पण याची दोघांची जोडी लागते, म्हणजे जोडीशिवाय हे कम्प्लीट होऊच शकणार नाही हे ऍडव्हेंचर. तर हे आहे मॉन्टेरिया विलेजचं पोस्ट ऑफिस आणि ही आहे पत्रपेटी, जी आता आपल्याला बघायलाच मिळत नाही. तर ह्या बाजूला आहे काष्ठ शिल्पकार, म्हणजे लाकडापासून त्यांनी बऱ्याच साऱ्या वस्तू बनवलेल्या आहेत, ज्या त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत. त्या बघूया आपण. तर हे आहे कच्छी भुंगा, म्हणजेच भुंगा हाऊसेस आर राउंड हट्स ऑफ कच्छ. These beautiful houses are built by using mud and decorated with various things from the inside and outside. म्हणजे हे जे कच्छी भुंगा जे तुम्हाला दिसतं आहे ते आहे जसं कच्छ किंवा राजस्थान जे आहे त्या ठिकाणी जशी घरं बनली जातात, तर ती घरं कशापासून बनतात आणि एन्व्हायरमेंट मध्ये त्याचा किती सारा हात आहे. आणि ह्या बाबतीत त्यांनी इथे सांगितलेलं आहे. पूर्ण भुंगा जे आहे, म्हणजे कच्छ मध्ये जी घरं बनवली जातात त्यांना भुंगा म्हटलं जातं, आणि ती कशी बनवली जातात ते त्यांनी इथे बनवलेलं आहे. सो आपण आता आत जाऊया. हे बघा, इथे सगळं पुढच्या बाजूला इथे पूर्ण त्यांनी कौलाचं, आणि आतमधल्या बाजूने बघा किती गारवा असेल, कारण ही शेणा मातीने ही लिंपलेली असतात. हे बघा, खूप छान असं डेकोरेशन आहे आतमधून. म्हणजे त्यांनी एक बनवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि घरं कशी असतात त्याच्यानंतर हे बघा, इथे जुन्या जे घरांमध्ये जे स्विच असायचे ते सुद्धा त्यांनी इथे ठेवलेले आहेत. अजून पण काही काही गोष्टी आधुनिक आहेत इथे, परंतु हे तुम्ही बघू शकता की जे जुन्या ह्याच्यामध्ये कसं घरं वगैरे त्यांची असतात वगैरे, या सर्व गोष्टी त्यांनी इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. ह्या बाजूला आहे ग्रामपंचायत कार्यालय मॉन्टेरिया विलेज मधलं. तर इथे एक फॅमिली बसलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता, तिथे सुद्धा मडकं आहे. ह्या बाजूला पण काही लोक बसली आहेत. आणि वाव, हा तुम्हाला एरिया दाखवते किती छान आहे तो. इथे पूर्ण भाज्या लावल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसात पण इथे बऱ्याच साऱ्या भाज्या ग्रो केल्या जातात. तर इथे तुम्ही बघू शकता, हा पूर्ण प्रिमाइसेस हा म्हणजे व्हेजिटेबल्स आणि काही फ्रुट्स वगैरे त्यांना लावतात ते लोक इथे. इथे ट्रेन पण त्यांनी ठेवलेली आहे. खरं सांगायचं झालं तर ह्यांनी इथे पूर्ण गावचा फील यावा असं सगळं केलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, टाकी सुद्धा आहे. मला असं वाटतं की शोले फिल्म मध्ये जो हे शूट केलेलं होतं ना धर्मेंद्रने, जे वर जाऊन सगळं जे बोललेलं होतं, सगळे जे डायलॉग,
तसे ते डायलॉग आठवतंय. समोर आंब्याचं झाड आहे, बघा केवढं मोठं आंब्याचं झाड आहे आणि त्याच्याच खाली ह्या बसलेल्या आहेत गीर गाई. ह्या बघा इथे गीर गाई आहेत, खूप साऱ्या आहेत गीर गाई. मी बोलते तर ही गीर गाई सुद्धा इथे आलेली आहे. मी काय बोलते ते ऐकायला. पण खरंच प्राणी खूप प्रेमळ असतात, कोणताही प्राणी असू देत. केवढ्या मोठ्या आहेत बापरे या गीर गाई. आणि आंब्याच्या झाडाखाली ते त्यांना खूप असं शांत वाटतंय. बघा कसं असं ऊन आहे परंतु त्यांना खूप शांत वाटतं इथे. ह्या बाजूला आहे नक्षत्र गार्डन. मला मगाशीच ज्यांनी तिथे आपण जसं शिल्पकार बघितले त्यांनी सांगितलंय की बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यांनी सुद्धा इथे छन्नी हातोडीने बनवलेल्या आहेत. तर चला आपण आज जाऊन बघूया त्यांची शिल्पकारी सुद्धा. माझ्यामध्ये नक्षत्र गार्डन हे नक्षत्रांच्या वरती काहीतरी असणार म्हणून त्याने दिलेलं आहे. हा इथे मेश इथे त्यांनी हे बनवलेलं आहे, कोरीव काम केलेलं आहे. हा इथे पुढे पुढे सगळे म्हणजे जेवढे आपल्या राशी आहेत तेवढ्या राशींच्या स्टोन वरती त्यांनी ते छन्नी हातोडीने बनवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता माझी रास शोधते मी. कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे माझी रास कुठे आहे. हा ती बघा, ती आहे माझी रास स्कॉर्पिओ. तर माझ्या म्हणजे इथे प्रत्येक बोर्ड वरती पण त्यांनी राशीबद्दलचं महत्व म्हणजे राशीवाली माणसं कशी असतात ते सुद्धा त्यांनी इथे लिहिलेलं आहे. हे बघा इथे सुद्धा त्यांनी राशीबद्दलच लिहिलेलं आहे. सो चला आपण आता पुढे जाऊया. तर ह्या बाजूला आहे गौशाला, नंदराज गौशाला. ज्या मगाशी आपण गायी बघितल्या ना त्यांना इथे ठेवलं जातं. आणि ह्या गौशालामध्ये गायींपासून गीर गायींची गौशाला आहे. इथे काय काय मिळतं ते त्यांनी इथे दिलेलं आहे. म्हणजे हे प्रोडक्ट सेलसाठी आहेत. लोभान आहे, त्यानंतर उपला आहे, गोबर स्टिक आहे, चंदन धूप आहे. तर एंट्रन्सलाच एक शॉप आहे ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी मिळतात. तर इथे त्यांनी ज्या ज्या गीर गायी आहेत ना त्यांची सर्वांची नावं लिहिलेली आहेत. आणि त्याच्याशिवाय त्याच्या बाजूला त्याच्या बछड्यांची पण नावं आहेत, मला दिसतात इथे लिहिलेली. सरस्वती, लक्ष्मी, पूजा, गोदावरी, यमुना, तापी, माही, म्हणजे माझ्या मते नर्मदा, तापी या सर्व माझ्या मते तरी जेवढ्या नद्या आहेत ना त्यांची नावं त्यांनी इथे लिहिलेली आहेत. तुम्ही ते बघू शकता. आणि ज्यांना ज्यांना बछडे झालेले आहेत तर त्यांच्या बछड्यांची नावं पण पुढे लिहिलेली आहेत. आणि ते बछडे कधी झालेत ते सुद्धा लिहिलेलं आहे. चला आपण थोडंसं पुढे जाऊया आणि त्या गीर गायींना बघूया. तर इथे मला जी सर्वात जास्त गोष्ट आवडली ती म्हणजे जागोजागी इथे यांनी वॉशरूम्स दिलेले आहेत, जेंट्स आणि लेडीज असे वॉशरूम्स. चला तर आता आपण इकडची जी घरं आहेत म्हणजे जी ट्रेडिशनल पद्धतीने घरं बांधलेली आहेत तुम्ही ते बघू शकता. खूप छान असं वरती पेंटिंग सुद्धा केलेलं आहे. अशी खूप सारी घरं आणि वेगवेगळ्या व्हरायटीजची घरं आहेत इथे. त्या घरांना सुद्धा काय म्हणतात वगैरे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगते आता आणि घराची टूर सुद्धा देते. तर इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे कबिला स्टे आहेत ते तुम्हाला मी सांगते. इथे आहे भुंगा सूट्स, त्याच्यानंतर भुंगा प्रीमियम, भुंगा कॉटेजेस, शॅलेट्स, हट्स आणि डोर रूम्स पण आहेत. डॉर्मेंटरीज आहेत इथे, म्हणजे जास्त लोक जर येणार असतील तर ते सुद्धा इथे राहू शकतात. इथे पूर्ण कबिला स्टाईल एक्सपिरियन्स त्यांनी इथे दिलेला आहे. म्हणजे विलेज लाईफ जशी असते राजस्थानमध्ये, म्हणजे विलेजेसमध्ये जशी घरं असतात त्याप्रमाणे घरं त्यांनी इथे बनवलेली आहेत. इथे सगळ्याच रूम्स मी नाही उघडून दाखवू शकत, परंतु ज्या रूममध्ये आम्ही राहिलेलो होतो ती रूम कशी आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवेन. जे तुम्ही बघू शकता इथे असं एंट्रन्सला त्यांनी कंदील पण दिलेला आहे. तर दिवस आहे त्याच्यामुळे लाइटिंग कशी दिसते हे तर मी तुम्हाला नाही दाखवू शकत आता, परंतु बघा त्यांनी अगदी म्हणजे प्रॉपर जशी गावच्या ठिकाणी घरं असतात ना त्याचीच घरं त्यांनी इथे बनवलेली आहेत. हे बघा, इथून आपण जाऊया आता, बाहेर पडूया आता आणि मी तुम्हाला रूम दाखवते कसा आहे तो. तर आम्ही जो रूम घेतलेला होता तो होता शॅलेट्स. तर हा त्याची एंट्री आहे आणि
एवढाच रूम आहे, 2 जणांसाठी एवढा रूम खूप सफिशियंट आहे। ह्या बाजूला तुम्ही बघू शकता टीव्ही आहे, वरती एसी आहे, पूर्ण लाकडाचा हा रूम आहे। त्याच्यानंतर या बाजूला त्याने मिरर दिलेला आहे, या बाजूला स्पेशियस असा क्वीन साइज बेड सुद्धा आहे आणि इथे फॅन आहे आणि इंटिरियर पण खूप छान आहे केलेलं आहे याचं इंटिरियर। इथे बघू शकता मस्त असं फुलपाखरं असं त्यांनी लावलेलं आहे। त्यानंतर या साईडला वॉशरूम, कमोड दिलेला आहे, त्याच्यानंतर इथे बालदी सुद्धा दिलेली आहे। ज्यांना शॉवरने आंघोळ करायची नसेल त्यांच्यासाठी त्यांनी इथे बालदी पण दिलेली आहे बघा। बाथरूम सुद्धा खूप स्पेशियस आहे, इथे आहे वॉश बेसिन आहे आणि मिरर। खूप छान आणि साफसुथरे रूम्स आहेत इकडचे। आय होप तुम्हाला मॉन्टेरिया विलेजची टूर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हे 2 दिवसाचे सुद्धा व्हिडिओज कसे वाटले। चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय, टेक केअर।